नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त हास्य पंचमीकार बंडा जोशी यांच्याशी गप्पांचा दुसरा भाग आज आपण ऐकूया. आचार्य अत्र्यांची झेंडूची फुले वाचलेलं आहे. त्यांचं भाषण अगदी बालपणी का होईना पण त्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि त्याप्रमाणे गाणे आणि विडंबन सुद्धा, कोणाच्या विनोद सुद्धा कसे तर कोणाच्या मनावरती ओरखडा उठू नये याची काळजी घेत. तो रेडिओचा एक फायदा होतो की त्या मर्यादेमध्ये आपण विनोद करायला लागतो. कोणाचे मन दुखवणार नाही किंवा की जी आपली नियमावली असते त्याच्या बाहेर जाता येत नाही. तसं पुलंनी सुद्धा मागे जा माझी दाद दिली होती मला अशी. तर ते त्यावेळेला लक्ष्मण शास्त्री जोशी वारले होते. मी श्रद्धांजली घ्यायला त्यांच्या घरी गेलो. त्यांची तब्येत खूप बरी नव्हती. कोचावर बसले होते आणि मी ते आपलं मशीन घेऊन तिथं गेलो. त्या सुनीताबाई मला म्हणल्या नाही ते कोणाशी बोलत नाही आणि तुम्हाला काय नाही घेता येणार. तर मी बंडा जोशी आकाशवाणीत आलो एवढं त्याने ऐकलं होतं. मग तेच म्हणाले की सुनीता त्यांना बोलवा आतमध्ये. मग मी गेलो आतमध्ये. मग ते अगदी क्षीण आवाजात मला म्हणाले की काय काम होतं तुमचं नाव मी ऐकलेलं आहे रेडिओवर बरेच, मी कार्यक्रम ऐकत असतो तुमचे सुप्रभात वगैरे. आणि मला म्हणले तुम्ही त्याच्यात विनोद सांगता आणि ते आकाशवाणीच्या त्या नियमानुसार नियमावलीमध्ये बसतील अशा पद्धतीने सांगता, हे मला जास्त आवडतं म्हणून तुम्हाला मुद्दाम बोलवलं म्हणलं. आणि पुन्हा त्यात त्यांचं हे किती प्रसंग होता. मी त्यांना म्हणले काय काम आहे म्हणजे असं श्रद्धांजली घ्यायची. तर ते म्हणले तुम्ही मला सांगा माझा आवाज प्रसारण योग्य आहे काय. तर मी म्हटलं नाही, ते पण आकाशवाणी पूर्वी होते ना, नाही आहे. म्हणून ते म्हणले सुनीता सुद्धा प्रेसवाल्यांना फोनवर वाचून दाखवते माझी श्रद्धांजली, हा कागद तुम्ही घेऊन जा आणि पुलं असं म्हणाले असं म्हणून तुमच्या आवाजात वाचून दाखवा, मला चालेल म्हणलं. मग मी ते घेऊन गेलो. ते सगळ्यात मोठा पुरस्कार होता. किती मोठा, आणि त्यांच्या नावाने तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. किती मोठं भाग्य. आणि हे भाग्य सुद्धा आकाशवाणी नेहमीच उल्लेख करत असता तुम्ही त्याचा. आणि तिथं जी सेवा दिली, जे काम केलं त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या आयुष्यात सुद्धा नक्कीच मिळतो. आणि आपण स्वतः किती समृद्ध होत गेलो. त्याच्यामुळे आपण कृतज्ञ सदैव आहोतच आकाशवाणीसाठी. आकाशवाणीचं नेहमी अनेकदा व्हायचं असं बंडा जोशी असं नाव यायचं ना, त्यामुळे अनेकदा वाटायचं लोकांना की याचं लग्न झालेलं दिसत नाही होते. मुलीची स्थळं बिडे यायची पोस्टाने. आमची मुलगी लग्नाची खरं लग्न मला मुलगी पण झालेली होती. तर ते आमच्या आकाशवाणीचे गेट पास द्यायला होते ना, शिपाई बसायचे. तर ते मला दर वेळेला इंटरकॉमवर फोन करून सांगेल तुमचे स्थळ आले बघा म्हणजे नावात काय असतं असं म्हटलं जातं, पण बघा ह्या नावाने फोनिंग कार्यक्रम असं लोक अडून अडून विचारायचे तुमचं लग्न झाले का वगैरे असं. ते ब्रॉडकास्ट मध्ये आम्ही काही दाखवायचो नाही, पण मी सांगायचो लोकांना की ते. किंवा आमच्या एका आकाशवाणीच्या आठवण म्हणजे आरसा म्हणून श्रुतिका मला होती. तर आमच्या एका निवेदिका होत्या, एक पात्र करायच्या. तर त्या बाळणपणाच्या रजेसाठी गेल्या. मग त्या माझ्या बायकोचं त्या काम करायच्या. मग ते आम्ही असं त्या श्रुतिकेत दाखवलं की त्या बाळणपणासाठी माहेरी गेलेल्या आहेत, त्या काय असणार नाहीत. मग त्या नंतर होत नव्हत्या काही दिवस. ते जेव्हा परत झाल्या त्यावेळेला काय झालं मग मुलगा झाला वगैरे असं चर्चा म्हणजे ते झाली. तर ते त्यांना ते खरं वाटायचं. पुरुषोत्तम जोशी होते तेव्हा. तर ते एकाने तर बारशाला ते बाळाला सुंकड्या पाठवल्या एवढ्या अशा चांदीच्या पोस्टाने पाठवलेले होते. इतकं लोकांना ते फॅमिली खरं वाटायची की खरंच हे अशी फॅमिली आहे वगैरे. म्हणजे कौटुंबिक श्रुतिका सुद्धा किती घराघरात पोहोचते आणि त्यातली पात्र सुद्धा घराघरात पोहोचले. माझं भाग्य असं की आकाशवाणीत असताना ज्योत्स्ना देवधर होत्या, पुरुषोत्तम जोशी होते, नंतर व्यंकटेश माडगुळकर होते. सगळ्यांचा सहवास मिळाला, त्याच्यामुळे खूप शिकायला मिळालं. तात्यांच्या पण खूप म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांच्या आठवणी असतील. आणि नाटक विभाग बघायचे पुरुषोत्तम जोशी. गीत रामायण तेव्हा झालं, नंतर अनेक नभोनाट्य सुद्धा झाली असतील नाही. श्रुतिका तर आहेतच, सांगतच होतात तुम्ही. मग ह्या विडंबन गीत मग तुम्ही आकाशवाणी नंतर म्हणजे सेवानिवृत्तीनंतर बिहारच घेतली मी. अच्छा. म्हणजे 21 वर्षानंतर मी सोडलीच नोकरी. स्वेच्छानिवृत्ती. कार्यक्रम इतके माझे वाढलेले होते, ते दौरे आणि ड्युटी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग मी नोकरी सोडली. आणि मिसेस माझी अनाउन्सरची शिफ्ट ड्युटी असते. आणि मिसेस म्हणजे BSNL ला होती. तेव्हा ती सुद्धा म्हणली जाऊ दे सोडून द्या नोकरी, घरी मुलींना पण जरा सहवास मिळेल. त्याचाही खूप फायदा झाला मुलींना सुद्धा.
बघा म्हणजे वहिनींना सुद्धा श्रेय आहे हो, हा. अगदी एक प्रश्न छान नाही. कलाकार महाराष्ट्राला प्रश्न मिळाला. नाही. आकाशवाणीच्या वतीने तर हो, घरात हो. पोहोचला होताच तुम्ही, पण प्रत्यक्ष श्रोत्यांना, प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या आणि व्हिडिओ त्याचा विश्वासार्हत असते की आकाशवाणीतला कलाकार म्हणजे चांगला असणार, चांगला असणार. त्यामुळे लोक बिनधास्त ठरवतात. त्यातून पुण्याचा म्हणजे प्रश्नच नसतो. प्रश्नच तो नाही. दर्जा राहणार असं मला खरोखरी वाटतं. खरोखरी. आणि तुम्ही दर्जाहीन कधी म्हणजे हो. आम्ही सुद्धा ऐकलेले आहेत तुमचे हो, प्रयोग. हो. दर्जाहीन विनोद कधी केला नाही अगदी, तुम्ही. अगदी. आणखीन एखादा अनुभव सांगा ना. लोकमत सखी मंचाचे मी अनेक प्रयोग केले महाराष्ट्र सगळीकडे. हो. तर सकाळच्या मधुरांगणचे पण केले महिलांसाठी. बरं. सगळे म्हणजे अकोला, अमरावती सगळे दौरे झाले. हम्म. त्यात सिडनीला ऑस्ट्रेलियाला मी माझी मुलगी असते बरं. गेलो होतो. हा, हा. तर तसा गणेशोत्सवाचा कालखंड होता. हा. तर त्यांचा आधीच कार्यक्रम सगळा बसला होता. बरं. ते मराठी तिथल्या लोकांचा. हा, हा. मग ते मी आहे म्हटल्यानंतर ते लोक म्हणले की यांचं काहीतरी व्हायला पाहिजे. हम्म. मग ते त्या लोकांची पंचायत झाली की आता ते यांना वेळ किती देणार. तरी त्यातनं एक अर्धा तास माझ्यासाठी त्यांनी ठेवला. हा. ते अर्धा तास तुम्ही कार्यक्रम करा. मी तो केला. हम्म. तर केल्यानंतर ते श्रोत्यांना थोडीशी काही लोकांना उत्सुकता लागली की अरे इतका छान छान कार्यक्रम आपल्याला पूर्ण केव्हा ऐकायला मिळणार. हा, हा. ते ती मंडळी आमच्या मुलीच्या घरी आली हा. आणि मग ते त्यांचा एक ग्रुप होता 50-100 लोकांचा. हो. तर त्या म्हणाल्या आमच्यासाठी स्पेशल करा अरे आपल्या वा. आमच्या आपल्या मराठी घरच्या मंडळी. हॉलमध्ये करू. अरे वा, वा, वा. मग तो मी पूर्ण कार्यक्रम तिथे केला. हा. मग तो नंतर इतकं त्या तिथल्या लोकांना आवडला की मग ते बाकीच्या मंडळांना पण करायचं होता. एकदा शिवनेरी जवळचा जुन्नर गाव जे आहे हा, हा. तिथे एक माझा कार्यक्रम होता बरं. तिच्या व्याख्यानमालेमध्ये. हा, हा. तर मी तिथं कार्यक्रमाला गेलो. हा. तर ते शिवाजी महाराजांच्या जन्मगाव तिथं जवळ हो. असल्यामुळे हो. त्याने मला तलवार दिली होती अशी. बर. अशा लाल याच्यामध्ये ज्ञानामध्ये बर. तलवार भेट दिली स्टेजवर. ही तलवार हीच का तलवार. हो, हो. वा, किती भाग्यवान आहात तुम्ही. आणि त्याच्यात तलवार पण आहे म्हणजे. अच्छा. नुसतीच मॅन हा. मॅन नाही. पण त्याची गंमत अशी की ते त्यावेळेला एस टीने जायचो मी कार्यक्रमाला. हो, हो. तर ते त्या दिवशी रात्री मी एस टीने परत यायला लागलो. हम्म. तर सगळे लोक माझ्याकडे भिवून बघायला लागले की हा तलवार घेऊन कुठं झाला म्हणून. आता गुंड बिंड आहे की काय. अरे बापरे. आणि ती तलवार बॅगेमध्ये पण बसत हो, नव्हती हो, हो, आणि ती हो. बाहेर असायची. असे कार्यक्रमाचे खूप अनुभव आहेत. खूप छान. किती छान हो, हो. अनुभव मी त्यांनी आहे. जपून खूपच ठेवलेली छान. आहेत. वा वा वा. झेंडूची नवी फुले, एखाद्या टोपलीभर झेंडूची फुलं घेऊन येऊ शकतो हो 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 नाही हो, का? अगदी, अगदी. हे काही काही ठिकाणी लोक करतात पण तसं. हो ना. या काही काही याचं शाळेच्या गॅदरिंगला असलं हम्म. की ते ड्रॉइंग टीचर असायचे ना, हो. ते माझं चित्र काढून मला दिलेलं आहे त्यांनी. अरे वा वा. किंवा माझ्या अशा विडंबन गीतांचा कार्यक्रम पूर्वी मी हास्य मेकर म्हणून करायचो. हा, हा. त्या कार्यक्रमाच्या काहीतरी 50व्या प्रयोगाला मंगेश तेंडुलकर होते अरे वा. प्रमुख पाहुणे म्हणून. बर. व्यंगचित्रकार. हा व्यंगचित्रकार. आणि ते नाट्यसमीक्षक पण होते. हो. सामनासाठी ते लिहायचे. हम्म. तर तेव्हा मी नाट्यसमीक्षण पण करायला जायचो काही तुम्हाला papers. त्याचा पुरस्कार पण आहे. वृत्तपत्रासाठी. नाट्य ते 4-5 वर्ष मी ते केलं. हा. त्यावेळी विभा देशपांडे, मंगेश तेंडुलकर, हो. सुरेशचंद्र पाध्ये म्हणून होते. हम्म. मी होतो. आम्ही सगळे 4-5 जण दरवेळेला नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला असायचो. बर. मग ते समीक्षण सगळी वाचून हम्म. मग ते हृदयनाथ मंगेशकरने त्यांना विचारलं हा. यावर्षी हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला द्यायचा. कारण नाट्यसमीक्षासाठी एक पुरस्कार असतो. हो हो. त्या तिघांनी सांगितलं की बंडा जोशींना द्या यावर्षी म्हणून. वा 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 आणि वा. त्यामुळं तो पुरस्कार त्या वर्षी मला मिळाला समीक्षणाचा. नंतर वेळेअभावी मी त्या नाट्यसमीक्षण सोडून दिलं. हो. आणि हे प्रयोग वगैरे माझे असायचे बरोबर. त्यावेळी. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह हा, म्हणून हो, सुद्धा हो, तुम्ही काम हो, केलं. हो, हो, हो. नाही का? बरीच वर्ष हो, हो. तुम्ही करत होतात ते. अगदी 5 वर्ष मी होतो. त्यामुळे तिथला पण अनुभव खूप छान होता. हा. आणि ते पुरस्कार विभाग माझ्याकडे होता. हो. त्यामुळे खूप पुस्तकं पुरस्कारासाठी यायची. हो. ते परीक्षक नेमायचे. हो. त्यांच्याकडे पुस्तकं पाठवायची. त्यातलं ते बरोबर. निवड व्हायचं. बरं. पाहुणे ठरवायचे. बराच मोठा व्याप हो, होता तो अगदी, सुद्धा. अगदी, 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 नाही का? अगदी. आनंदाने तुम्ही केला अगदी, तो अगदी. ते आणि तो सुद्धा. कसा आपल्या ह्याच्यात होती आकाशवाणी सुद्धा हो. सगळे कलाकार असल्यामुळे हम्म. तिथे असे विनोद सांगायला मजा यायची. म्हणजे हो. तेव्हा सगळे दर्दी आणि सगळेच एका खरोखरी. बौद्धिकदृष्ट्या लेवल चांगली असलेली लोक आहेत. बरोबर बरोबर. तिथे खूप हसत हसत खेळत वातावरण असेल. खूप छान. एखादी कविता होऊन जाऊ दे. अलीकडच्या काळामध्ये जी गाणी लोकप्रिय होतात हा. त्याची मी त्याच्या चालीवरची गाणी केलेली आहेत. बर. तर तसं आता अलीकडे गाजलेलं गाणं होतं हम्म. की मी सांगायचो म्हणजे आधी आता प्रत्यक्ष कार्यक्रमात थोडे विनोद सांगतो मी हो. की आवाज किती वाईट असू शकतो. हा. मग ते आमच्या शेजारी मंदा नावाची मुलगी गाते. हो. तर ती गायला लागली की आमचं कुत्रं भुंकायला लागतं. तर ते तिचे पालक म्हणतात अहो तुमचं कुत्रं भुंकतंय. हा. आम्ही म्हटलं सुरुवात कोण करते पण असे काही विनोद गमती आम्ही सांगतो त्यांचं हो. गाणं असं. हा. मग त्याच्यावरती ते एक गाणं होतं ते आपलं पूर्वीचं गाणं गाजलेलं राधा ही बावरी नाव असं. हो. एका
त्या प्रसिद्ध गायक. अशोकपत्कींनी तर त्या चालीवरचं मी एक गाणं केलं होतं की कपड्यात तंग घुसळीत अंग गाढवी गाणती गाते, कपड्यात तंग घुसळीत अंग गाढवी गाणती गाते, फोडीत कान कर्कश तान मारून खूप ओरडते, त्या सप्तसुरांचे पाडत मुळदे घसा खरवडून गाते, मंदाही बावळी सान्यांची मंदाही बावळी, रेल्वेच्या भोंग्या समती कर्णकटू कोकलताना, वय वाढून झाली घोडी खिंगाळत ती बसताना, आमचे निकपांचे कानही किटवून बधीर करत राहते, ही मांजर आमची घाबरते आणि कुत्रे भुंकत सुटते, ती आमच्या कांद्याच्या पडगांना झडका मारत राही, मंदाही बावळी सान्यांची मंदाही बावळी, वरचा सालावून गाती भिंती आमच्या थरथरती, पाळण्यात तानी बाळे दचकून उठती घाबरती, कुणी कापूस घेऊन कानांमध्ये बोळे कोंबून बसते, तू गाऊ नको म्हटले तर ती अंगावर धावून येते, ही लग्न होऊन टळेल केव्हा आम्हा समजत नाही, मंदाही बावळी सान्यांची मंदाही बावळी. मस्त मस्त मस्त, खूप छान खूप छान खूप छान. खूप मजा येणारी खरं म्हणजे तुमची झेंडूची नवी फुले ऐकताना खूप आनंद होतोय. आणि म्हणजे आचार्य अत्रे आता या क्षणी असते तर खूप शाबासकी दिली असते तुम्हाला. त्यामुळे आता मोबाईलचं सुद्धा आपल्याला इतकं वेळ लागलं की मोबाईलच्या नादात आपण काय काय करत असतो. त्याच्यामुळे माझे गाणं खूप व्हायरल आहे, ते याड लागलं नावाचं आहे. ते याड लागलं रे याड लागलं र, मोबाईलचं जाम याड लागलं र, इस्त्री करताना फोन येता एकानं, इस्त्री कानाला लावली कान भाजलं र. असं ते गाणं पूर्ण आहे. तर खूप गमतीदार गाणं आहे, ते पण खूप व्हायरल झाले, युट्यूबला आहे ते, ऐकताय. त्याच्यात पुस्तकं सुद्धा आहेत म्हणजे आता हे पुस्तक मला दिसतंय हसण्याचं कारण की आता स्वच्छंद नावाचं एक पुस्तक आहे, ते गंभीर कवितांचं आहे. आणि खळखळाट नावाचं विडंबन गीतांवर आधारित एक पुस्तक आहे. अशी 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एक नवीन पण विडंबन गीतांचं पुस्तक येत आहे. आणि एका वृत्तपत्रासाठी मी एक विनोदी कॉलम लिहायचो आठवड्यातनं एक, अवतीभोवती म्हणून. तर त्याचं पण आता एक पुस्तक येत आहे म्हणजे ते पण असं विनोदी कॉलम होता तो, वेगवेगळ्या अशा घटनांवर आधारित हे असताना ते केलेलं होतं. छान म्हणजे साहित्य संपदा सुद्धा छान तुमचे बहरती आहे. जास्त कसं आहे मध्ये लिहिण्यापेक्षा प्रेझेंट करण्यावरती जास्त भर असतो. खरे आणि आहेत तुमच्याकडे तसे गुण आहेत, म्हणजे दैवदत्त आवाजही आहे, गाण्याचे अंग आहे. याला एकपात्री प्रयोग सादर करण्यासाठी तुमच्याकडे ते सगळंच हवं नाही का. तिथे अभिनय पण आहे, आवाज आहे, सांगण्याची हातोटी आहे आणि तुम्ही स्वतःच लिहिता येते. हल्ली फार उचलेगिरी खूप होते, याबद्दलही काही थोडं सांगा श्रोत्यांना नाही का. किंवा विडंबन म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे, एक पात्री प्रयोगाबद्दल सुद्धा खूप गैरसमज आहे, तर नेमकं काय करायला पाहिजे जाता जाता तेवढा एक संदेश देऊ शकता. मुख्य म्हणजे त्याला आपल्याकडे ना वाचन पाहिजे. त्यात अलीकडच्या पिढीचं जरा मोबाईलमुळे वाचन कमी आहे. वाचन असलं ना की तुमचा शब्दसंग्रह वाढतो. आता तरी खूप चांगली सोय झाली, पूर्वी ते नव्हतं. तर वाचन मुख्य म्हणजे पाहिजे, म्हणजे शब्दसंग्रह तुमचा वाढतो. आणि मग एखादं गाणं तुम्ही लिहिताना किंवा कविता लिहिताना आणि तुम्ही एक विनोदी लेख लिहिला तर तो 4 जण वाचतील. पण कवितेचं असं आहे की ते सगळ्यात कॉम्पॅक्ट फॉर्म आहे, सगळ्यात लहान, तेवढ्यात तुम्हाला विनोद बसवणं ही फार मुश्किल गोष्ट आहे. म्हणून विनोदी कविता लिहायचं म्हणलं तर तुम्हाला विनोदाची चांगली जाण पाहिजे, कुठला विनोद चांगला आहे, मग तो विनोद तुम्हाला त्यात बसवता येतो का पहिल्यांदा, हा भाग आहे. नंतर काही काळानंतर तुम्हाला ते सुचायला लागतं की याची अतिशयोक्ती झाली तर इथं काय होईल, तर मग त्याचा प्रसंग तुम्ही त्यात गुंफू शकता. त्याच्यामध्ये अतिशयोक्ती हा विनोदाचा आत्माच आहे. अगदी म्हणजे विनोदाचे सगळे भाग असतात, उपहास असेल, उपरोध असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे कुठे आणता येतील, अशा गोष्टी आपल्याला ते करता येतात. आणि त्यामुळे तुमच्या शब्दसंपत्ती असेल, आता तरी चांगली सोय आहे, आता त्याचा आपण वापर करतो मी. आता पाऊस हा विषय आहे, तर पावसावरती तुम्हाला वेगवेगळे काही शब्द पाहिजे असतील तर ते समानार्थी शब्द मला बघायला बघता येतात. मग तिथे तुमच्या सर हा शब्द बसला तर सर बसवता येते आपल्याला पावसाच्या ठिकाणी.
तर ते तशी पण आपल्याला शब्द सुचायला लागतात की हा शब्द या वृत्तात बसत नाही, तर मग इथं कुठला शब्द बसवता येईल, ते तुम्हाला सुचायला लागतं. आता ते मोबाईलवरती येतं, मग पूर्वी नव्हतं. नाही, आणि उगीच आपल्या एकाखाली एक ओळ लिहिली म्हणजे कविता हो, नाही होत, अगदी, अगदी, नाही का? आणखी एक आता सध्या पावसाळा चालू आहे, त्याच्यावरती माझी एक कविता आहे, नक्की ती ऐकवा, तर खूप मला आनंद गाजलेली असेल. आहे. गदिमांचं गाणं आहे, घन घन मला नभी दाटले हो, पुष्पवती धारा. वरदक्षिणा. तर त्याच्यावर तर माझं एक अगदी हिट झालेलं गाणं आहे. हा. बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा, अडली वाहने आणि वाजले वाहतुकीचे बारा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा, सरीमध्ये भिजता ती तरुणी, ज्येष्ठ पुरुष तिज बघती चळुनी, आठवून मैत्रिणी जुन्या काढती डोळ्यातून धारा, डोळ्यातून धारा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा, येई गटारी अवसतशात खंबेरी चवून कैक घशात, मरकट नृत्य करती बेवडे लाजवती मोरा, लाजवती मोरा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यामधून सारा, हिरवीराने पाहून सारी लालू समजे बैल पुढारी, पाणी सुटते त्यांच्या तोंडा पाहुनिया चारा, पाहुनिया चारा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा, छत्रीमध्ये जोडी नवथर कळकट नवरा पत्नी सुंदर, वाटे सौभाग्याने लाभे सोने भंगारा, सोने भंगारा, बद बद पाऊस आला तुंबला खड्ड्यांमध्ये सारा. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, यामध्ये नुसताच विनोद नाहीये पण व्यंग सुद्धा आहे. आणि आताची सद्यस्थितीचं सुद्धा त्याच्यावर चिमटे काढलेले आहेत खूप छान, आणि इतकं छान बसवलंय ते सगळं व्यवस्थित. चाली ते छान गाताच तुम्ही. खूप आनंद वाटतोय हे सगळं. आणखीन खूप गप्पा असं वाटतं चालूच राहाव्यात ह्या, पण आपल्याला वेळेचं थोडंसं भान ठेवायला हवं. आकाशवाणीत आपण दोघंही काम केलेले लोक आहोत, त्यामुळे वेळेचं भान ठेवायला लागतं. आणि तुम्ही आज इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या आमच्याशी, आणि सगळा हा जो तुमचा प्रवास आहे एक पात्री कलाकार म्हणून, तर आम्हाला अभिमान वाटतो पुणेकर म्हणून. मी जाता एक गोष्ट एक सांगतो की मी कार्यक्रमात सांगतो ते की परमेश्वराने माणसाला शरीर, मन आणि बुद्धी या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. या 3ही गोष्टींना आनंद देण्याचं काम विनोदी गोष्ट करत असते. म्हणून भगवान ओशोने म्हटलेलं आहे, जो माणूस खळखळून हसतो तो ईश्वराची प्रार्थना करत असतो, आणि जो दुसऱ्यांना हसवतो त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करत असतो. क्या बात आहे, क्या बात आहे. याच नोटवर आपण थांबूया. कोणाला बोलवायचं असेल तर तुम्ही एकदा फोन नंबर नक्की सांगा. आणि माझी YouTube चॅनल पण आहे, आणि त्याच्यावरती तुम्हाला मोबाईल नंबर मिळू शकतो. आणि मी हास्यपंचमी नावाचा एक कार्यक्रम करतो, हसून पुरेवाट नावाचा एक कार्यक्रम करतो, आणि हा झेंडूची नवी फुले म्हणून कार्यक्रम करतो. तोच म्हणजे हास्यमय फुले नावाने पण करतो. आणि काही आता नवीन पिढीच्या लोकांना झेंडूची फुले पुस्तकच माहीत नसतं. झेंडूची नवी फुले म्हणजे काय, विडंबन गीतांचा कार्यक्रम हे लोकांच्या लक्षात येत नाही, ज्येष्ठ लोकांच्या लक्षात येतं, पण नवीन पिढीच्या, म्हणून त्याला हास्यमय फुल असं नाव दिलं. त्यामुळे कार्यक्रम जर कोणाला ठरवायचा असेल तर माझा मोबाईलचा नंबर आहे 94 220 10 200. 94 220 10 200. 10 200. 9422 10 200 हा नंबर आहे. पुनश्च आचार्य अत्रे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करूया आणि तुमचा निरोप घेते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.